नाही, तुम्हाला खरं सांगू का, म्हणजे हे जे काही पहिलीपासून हिंदीच्या सक्तीला विरोध करतायत ना, त्यांचा मला राग येतोय. मला त्यांची कीव करावीशी वाटते. आता मला सांगा, जर तो पहिलीपासून हिंदी शिकला नाही, तर उद्या तो चिमुकला ट्रेनमधून, बसमधून ज्यावेळी प्रवास करेल, त्यावेळी "अरे भाई जरा आगे सरको ना, कितनी गर्दी है, अंदर कितनी जगह है?" हे बोलू शकेल का? हं? उद्या तो परप्रांतीयकडून, कुठल्या भैय्याकडून ज्यावेळी भाजी विकत घेईल, त्यावेळी "अरे भैया कुछ कम करो ना यार, रोज तो तुमसे लेता है." हे म्हणू शकेल का? नाही, म्हणजे तुम्हाला कळतंय का? आपण नकळत त्याचं भविष्य खुंटतोय. आता मला सांगा, किती वर्ष हे परप्रांतीय इथे येऊन धंदा करतात, पैसे कमवतात? आपल्याला यूपी बिहारी येते? येते? आता उद्या जर आपण त्यांच्या राज्यात यूपी बिहारला उदरनिर्वाहासाठी गेलो, तर काय तोंड दाखवायचं तिकडच्या लोकांना? सांगा ना. आज कोकणामध्ये परप्रांतीय भरभरून येतात. लोंढे येतात. कोकणातल्या लोकांना येतं हिंदी? येतं? मग ही चूक कोणाची? म्हणून म्हणतो ना, की आपल्या शिक्षण मंत्र्यांनी, मुख्यमंत्र्यांनी याचा काहीतरी सारासार विचार केला असेल ना? पण आपण त्यांना वेड्यात काढतो. नाही, मी तर म्हणतो, की पहिलीपासून हिंदीची सक्ती कराच. पण प्रत्येक वर्गामध्ये भाज्यांचे, फळांचे ठेले लावा. जेणेकरून उत्तम हिंदी रोज त्याच्या कानावर पडेल आणि तो 18 वर्षाचा होईपर्यंत उत्तमरित्या यूपी आणि बिहारी शिकलेला असेल. याच्या पुढे जाऊन मी म्हणतो अ, आ, इ, ई, ई, उ, ऊ मुळाक्षर जे ती बदला आणि सरळ ई का बा, उ का बा अशी करा. बघा किती फरक पडेल. भवितव्य महाराष्ट्राचं. असो. आता तुम्हाला हे कसं वाटलं हे कमेंटमध्ये सांगा. हां, पण यूपी, बिहारी आणि हिंदीमध्ये. मराठी अनिवार्य नाही. धन्यवाद.